लक्षदिन आणि महाशिवरात्री लक्षदिनाच्या निमित्तानं इथं फळ महोत्सव भरवला आहे. त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जिल्ह्याचे खासदार विशालदादा, सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे महापौर धीरजजी सूर्यवंशी, उपमहापौर गजाननजी मड्डू, ज्यांनी त्या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या, काही प्रश्न मांडले, ते आमचे मारुतीराव चव्हाण, मुले साहेब, असोले साहेब, त्या ठिकाणी उपस्थित असलेले दत्ताजीराव पाटील, सर्व पत्रकार, बागायतदार, वडीलधारी मंडळी आणि बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, नानांनी ज्या अडचणी आहेत त्या मांडल्या, मोठे साहेबांनी हे करण्यापाठीमागची भावना सांगितली. कुणीतरी ती सुरुवात केल्याशिवाय ते काम मोठं होत नाही. सुरुवात करण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं द्राक्ष बागायतदार संघ आणि मोठे साहेबांनी केलं. मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. त्यांनी आकडेवारी सांगितली की 1,20,000 एकर द्राक्षबाग या जिल्ह्यामध्ये होती, ती कमी झाली. कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला द्राक्ष बागायतदारांना मोठ्या अडचणी आल्या. गेले 4-5 वर्ष अवकाळी असेल, या ठिकाणी दुष्काळ असेल, रेटच्या बाबतीमध्ये अडचणी आल्या. त्या सगळ्या सोडवता या शेतकऱ्यांच्या फार मोठं संकट आलं. या निमित्तानं नाना आणखी एक तुमची मागणी महत्वाची पाहिजे की जी कर्जमाफी आहे ती कर्जमाफी सरसकट असावी. नाहीतर द्राक्ष बागायतदारांची कर्ज एकरी 3-4 लाख रुपये आहेत आणि एकराला कुठेतरी 10,000, 20,000, 50,000 असे जर पैसे आले तर या जिल्ह्यामधला द्राक्ष बागायतदार हा मोडलेला आहे, तो उभा राहणार नाही. त्यामुळे ती एक मागणी नाना लावून धरली पाहिजे. जेवढं कर्ज आहे त्या द्राक्ष बागेसाठी काढलेलं ते माफ व्हावं, ही एक मागणी आपण निश्चितपणाने केली पाहिजे. उद्देश सांगितले, एवढी मोठी जनता आपल्याला द्राक्ष एक दिवसासाठी महाशिवरात्रीच्या निमित्तानं घेतली तर अजून कितीतरी बागा लावायला लागतील, इतका माल त्या ठिकाणी द्राक्ष कमी पडतील अशी अवस्था आहे. काही ठिकाणी वादळ होत आहेत, अवकाळी ती, या सगळ्या भूमिका करत असताना त्या शेतकऱ्याला प्रचंड संकटाला सामोरं जावं लागतं. त्यांनी सांगितलं की रोजगार अनस्किल माणसांच्या साठी सगळ्यात मोठा कुठं असेल तर तो द्राक्ष बागायतदारांचा. विसे पागे साहेबांनी रोजगार हमी योजना काढली, साऱ्या देशभर गेली, पण त्या योजनेच्या दृष्टिकोनातून हाताला काम मिळावं म्हणून विसे पागे साहेबांनी ती योजना आणली. पण द्राक्ष बागायतदारांनी राज्यातलाच नव्हे तर परराज्यातला, पूर्वी कर्नाटकातलं माणसं आणायची, आता आपण बिहारी माणसं प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी लागायला लागलेली आहे. तेव्हा या सगळ्या भूमिका आपण समजून घेतल्या तर बेरोजगार युवकांच्या हाताला काम देण्याचं द्राक्ष बागायतदारांनी अनेक वर्ष काम केलं. आणि निश्चितपणानं तुम्ही सांगितलेल्या बेदाण्याच्या बाबतीमध्ये ड्युटी असेल, परवा आलेला बेदाणा, त्यामध्ये तुम्ही घेतलेली संघर्षाची भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडली. नाहीतर या द्राक्षाच्या पासून बेदाणा जे बनवला जात होता तिथं प्रचंड मोठ्या अडचणी उभा राहिल्या असत्या. 4-2 व्यापारी पैशासाठी अशा काही मकलाशी करता, निश्चितपणानं त्या लोकांना कायदेशीर बाबी देऊन थांबवणं गरजेचं आहे. पण तुम्ही माणसांच्या रेट्यापुढे ती चांगली भूमिका मांडली. मनापासून द्राक्ष बागायतदार संघाला आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो. मगाशी मी सहज बघितलं, शिवाजीराव पवार साहेब आले होते. लोकांची धडपड आहे, नव्या व्हरायट्या, नवे द्राक्षबागेच्या असणाऱ्या व्हरायट्या बघून आता चांगल्या पद्धतीने लोक पुढे चालले. पूर्वी थॉम्सन, तासे, गणेश, सोनाका
अलीकडच्या काळामध्ये नवीन नवीन व्हरायटी आल्यामुळे आता चांगल्या व्हरायट्या लोकांना खायला मिळतात. तेव्हा ह्या सगळ्या भूमिका लोकांच्या दृष्टीनं सुद्धा गणणं गरजेचं आहे. आणि या महोत्सवाच्या बाबतीमध्ये तुम्ही नवीन उपमहापौर आणि उपमहापौर या दोघांनाही विनंती केली की एखादा तुमचा ओपन स्पेस या द्राक्ष बागायतदार संघाच्या नावानं जर देता आला तर मग तिथं काय महोत्सव भरवता येतील आणि महापौर पण आणि उपमहापौर पण निश्चितपणाने या गोष्टींचा विचार करून आयुक्तांना भेटून आपण सगळी विशालदादा त्या ठिकाणी मागणी करू. आपण समाजाला मतासाठी विचार करतो आणि समाजाला देतो, पण शेतकरी हा समाज धरला जात नाही, तो धरला गेला पाहिजे. ही भूमिका या निमित्तानं तुम्ही प्रकर्षानं बोलून दाखवली. तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. मुडे साहेब नानांनी सांगितलं की आम्ही दोघं राहिलो, दोनचे किती होतात ते भाजपनं दाखवून दिले. तेव्हा काळजी करू नका नाना, आम्ही सगळे बरोबर आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, द्राक्ष बागायतदारांच्या प्रश्नासाठी निश्चितपणाने आम्ही बरोबर आहे एवढी तुम्हाला खात्री देतो. या महाशिवरात्रीच्या निमित्तानं, द्राक्ष दिनाच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं या शहरामध्ये ग्राहकांना कुठल्या व्हरायटी, कसे द्राक्ष आहेत ही टेस्ट करण्यासाठी सुद्धा माणसं मोकळेपणानं देतात. त्याचा फायदा मार्केटिंग करणाऱ्या गोष्टी काही मुलं शेतकऱ्यांची येत आहेत ते करायला लागलेले आहेत. मधला जो गॅप आहे दलालांचा तो कसा कमी करता येईल ही भावना या निमित्तानं व्यक्त करतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.